त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति श्री निर्मला देवी नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री श्री निर्मला देवी नमो नमः। तमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। जय श्री माता जी। दोनों हाथ माँ के सामने हृदय में श्री माता जी को देखेंगे। श्री माता जी कृपा करके हम सभी के हृदय में आइए। श्री माता जी की छवि को बीचों बीच हृदय में निहारते हुए परम पूजनीय श्री माता जी कृपा करके हमारे इस हृदय को अपने प्रेम से परिपूर्ण करके निर्भय बनाइए। श्री माता जी हमारे इस हृदय को और स्वच्छ कीजिए ताकि आप यहाँ आ सकें। पूरा चित्त बीचों बीच हृदय में बार बार प्रार्थना। श्री माता जी हम सभी के हृदय में आइए। श्री माता जी हम आपके श्री ब्रह्मचारिणी स्वरूप को हृदय से नमन करते हैं। श्री ब्रह्मचारिणी मंत्र ओम त्वमेव साक्षात् श्री ब्रह्मचारिणी साक्षात् श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री माता जी हमारे इस हृदय में श्री जगदम्बा स्वरूप में आइए। श्री माता जी हमारे इस हृदय में
श्री जगदम्बा स्वरूप में संपूर्ण शक्तियों के साथ अपने श्री चरण कमल लेकर आइए। श्री माता जी के श्री चरण कमलों को बीचों बीच हृदय में देखेंगे। श्री माता जी हमारे इस हृदय में अपने श्री चरण कमलों की पूजा होने दीजिए। श्री माता जी के श्री चरण कमलों की परिक्रमा अपने हृदय में क्लॉकवाइज 7 टाइम्स करेंगे और जगदम्बा का मंत्र लेंगे। ओम त्वमेव साक्षात् श्री जगदम्बा साक्षात् श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री माता जी हमारे इस हृदय को और पावन कीजिए। धीरे धीरे अपने संपूर्ण चित्त को स्वादिष्ठान चक्र पर ले जाएंगे। सेंटर स्वादिष्ठान चक्र। श्री माता जी आप ही तो श्री ब्रह्मदेव और सरस्वती भी हैं। हमारे स्वादिष्ठान में जागृत हो जाइए। बाएं स्वादिष्ठान में श्री माता जी हमारे अंदर जो भी चीज़ें असत्य है, जो भी जड़त्व है, उन सबको नष्ट करके हमें निर्मल विद्या दीजिए। पुरचित बाएं स्वादिष्ठान। श्री माता जी आप ही तो श्री निर्मल विद्या है। हमारे बाएं स्वादिष्ठान में जागृत हो जाइए। बाएं स्वादिष्ठान से फिर सेंटर स्वादिष्ठान, फिर राइट स्वादिष्ठान, दाहिने स्वादिष्ठान पर पुराचित। श्री माता जी आप ही तो श्री चित्त शक्ति भी हैं। हमारे संपूर्ण चित्त को हमारे अंदर कर दीजिए। तीनों स्वादिष्ठान को एक साथ देखेंगे। तीनों स्वादिष्ठान से सेंटर हृदय को जोड़ेंगे। बीचों बीच हृदय, तीनों स्वादिष्ठान, सिर का तालु भाग, सिर के तालु भाग से तीनों स्वादिष्ठान को जोड़ते हुए सिर के तालु भाग पर निर्विचारिता मंत्र ओम त्वमेव साक्षात् श्री निर्विचारिता साक्षात् श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। तंत्रोक्तम श्रीदेवी सूक्तम। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मताम्। रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः। ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः। कल्याण्यै प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्यै कूर्म्यै नमो नमः। नैऋत्यै बुभृतां
लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः। दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः। अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः। नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्त्यै देव्यै नमो नमः। चितिरूपेण या कृत्स्नमेतद्व्याप्य संस्थिता जगत्
नमस्तस्यै 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 नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। Today is the second day, and it's a very important day from the point of evolution. As you know that our second chakra is very important. That's why today is very important. So what is the second chakra? Do you know which one is the second chakra? What did you say? You must tell loudly. Swadhisthana. Swadhisthana is the chakra. It's very important because in this Kali Yuga, Swadhisthana works the most. We have so many agents to make it work and work very hard. You know what is in second chakra? In the second chakra, what happens? That we are caught up by our ambition. And the ambition makes you run up and down. And I have seen many yogis also getting lost. So it's a very important day for all of you. So second chakra is important because in modern times it is very, very cosmic as well as active. We become very active, overactive. And we start thinking about everyone with whom we are not concerned and bothering our heads. So today's chakra is important because it bothers your head. It troubles you a lot and you start thinking about them. You start thinking, what have you said? What has happened? Who is angry? All sorts of nonsense. You are all Sahajogis. So you shouldn't worry as to all these people, what they say, what they are doing. You should just enjoy yourself. Second chakra you must enjoy. That's the best way to enjoy Sahaja. Where your Swadhisthana is satisfied, nothing can destroy or disturb. And Swadhisthana you can really look after. Swadhisthana chakra is so much good for you because now you are a Sahajogi and you can master it. That is one chakra which upsets, especially in the West. People think too much all the time, thinking. That's from Swadhisthana. You get that problem from Swadhisthana. To satisfy Swadhisthana, you have to take to silence. You have to take to quietude. And
look at yourself. What is bothering you? What is troubling you? What gives you ideas and thoughts? Is Swadhisthana. And some people think so much. There may not be any problem, but they create their own problem with the Swadhisthana and just go on bothering about the stuff. Swadhisthana is very happy when you are just laughing and enjoying and not bothered about nonsense. How much time we waste on nonsense? We don't need it. Sahaja don't need it. It's only those who are not yet realized must be suffering. They too suffer. And they might even trouble you, but just laugh at it. And you must pardon them, forgive them. Because they are doing this because they can't help it. You see, this Swadhisthana chakra is bothering them, so they can't help it. You don't have space. Come forward a little, poor man. I'm sorry. You can come forward here, there is seat. Some people make room for them. And move forward, please. You bring your harmonium and you come forward. Are you going to dance? शक्ति करने वाला इलाका इस यानी कि यहाँ गाड़ी लाने की इजाजत नहीं है। So now, don't allow your mind to bother about whatever nonsensical thoughts are coming. All kinds of nonsensical thoughts. You have nothing to do with them, but the thoughts are coming. Now this is the work of Mr. Swadhisthana. He is trying to distract you. You must get into silence. Once you get into silence, then he will go away. And don't bother him. My all attention is on your country because you have very good surgeries. We have had surgeries all over the world, in thousands they are. But nothing like Australian IC. Because they are somehow or other very deeply touched and bothered about the world problems. So what you have to think now, not to have anything to do with Swadhisthana, but what you have to become is your surgeries. And no Swadhisthana should bother you. So I never knew that you are all here.
Now only they told me that you are all here. They said only few people are there. I said, all right. Huh? How many? You have counted them? No. Very sweet. Australia is really great to have beautiful children like this. And people care for children. That is first thing you must do, is to care for your children. That is fighting your Swadhisthana. Anything bothers you, you worry about your own children. Finished. You have to bother about them. And everything will work out. You are definitely blessed. Because you are not falling to the whims of your Swadhisthana. Definitely. And that is the chakra of your country also. So it makes you run up and down and think and think and think. Especially all the Sahajogis have this problem. So you should just think that you are sitting on Swadhisthana. And you have to ride it. Not to be ridden by it. I am so proud of you. People from this country have shown path to the rest of the world. How can you be united and to be one? It's rather very surprising. In other countries, the problem is different. Your country is the problem of Swadhisthana, as I said today. But you people have conquered it. When I came first here, I found everybody's head moving with the Swadhisthana. Then they became silent and very peaceful. And now I see you all and I am very happy. Because that's gone now. All that nonsense is finished. And there is nothing bothers you. The root of all diseases is Swadhisthana. It comes from there. So you should know not to play into the hands of Swadhisthana. And go into thinking. They go on thinking, something that doesn't exist. They go on thinking. So any such thought comes in, you said, we don't want to think. Finished. I am there to think for you. You don't think. If you have any problem, you let me know. But you don't think. What you can do, you can write it down and send the problems to me. And I would like to see it. Alright? And then Swadhisthana is chakra of your country. That is the second chakra and is here. And you will be amazed to know that Sahajogis there are from every country, but Australian ones are something special.
they have very great faith in themselves. They do not go to wrong ideas. I have seen that. And I am very much thankful to you for that. इस चक्र का तत्व है कि आप सृजनशाली हो जाते, आपके सृजनता बहुत बढ़ जाती। ऐसे लोग जिन्होंने कभी एक लाइन भी कविता नहीं लिखी, वो काव्य लिखने लग जाते। जिन लोगों ने कभी भाषण नहीं दिया, वो बड़े भाषण देने लग जाते हैं। और जिन लोगों ने कभी पेंटिंग नहीं करी, कुछ कला नहीं देखी, वो कलात्मक हो जाते हैं, बहुत सृजन हो जाते हैं। हमारे आर्किटेक्ट्स लोग हैं, वो कहाँ से कहाँ पहुंच गए। तो इंसान में सृजनता आ जाती है, क्योंकि वो अपनी सृजनता को बड़ी ऊंची चीज समझता है। फिर उसको पैसे की परवाह नहीं होती कि पैसा जो है उसको देखो और सृजनता कैसे भी करो। और नहीं, बहुत से लोग चाहते हैं कि हमारा बड़ा नाम हो जाए, तो कोई ना कोई बड़ी विक्षिप्त सी चीज बना कर रख दो। कुछ विचित्र चीजें आजकल जैसी बनती हैं, इसलिए कि हमारा बड़ा नाम हो जाएगा, लोग हमें बहुत याद करेंगे, पर उसमें कला नहीं। तो कला का जो महान अंश है उसको प्राप्त करते हैं आप, जब आपका ये दूसरा वाला चक्र है स्वादिष्ठान, ये ठीक होता है। और इसके कारण, स्वादिष्ठान के कारण ही हम बहुत जब सोचते हैं तो हमारा जो मस्तिष्क है उसके अंदर जो ग्रे सेल्स हैं उसकी शक्ति इस्तेमाल करते हैं। तो ये उस शक्ति को पूरित करता है ये चक्र। तो जो लोग बहुत सोचते हैं उनको दुनिया भर की बीमारियां हो जाती, जिसको हम राइट साइडेड बीमारियां कहते हैं। उसमें से एक बीमारी तो एक उसका लिवर खराब हो जाता है, और दूसरी ये कि उसको पैनक्रियाज में उसको डायबिटीज हो सकता है, वो नहीं हुआ तो उसको किडनी ट्रबल हो जाएगा, वो नहीं हुआ तो उसको कॉन्स्टिपेशन हो जाएगा, वो भी नहीं हुआ तो उसको अस्थमा हो जाएगा, वो नहीं हुआ तो उसको हार्ट अटैक भी आ सकता है, और सबसे ज्यादा तो उसको पैरालिसिस भी हो सकता है। तो राइट साइडेड जो बीमारियां हैं वो स्वादिष्ठान चक्र से आती है, और लेफ्ट साइडेड बीमारियां भी उसी से आती है। तो बहुत जरूरी है कि हमारा स्वादिष्ठान जो है वो अच्छा रहना चाहिए। अब ये किस तरह से स्वादिष्ठान वो कुंडलिनी संभालती है और उसको देती है कि जब किसी की कुंडलिनी आप जागृत करिए, अगर उसका स्वादिष्ठान चक्र पकड़ा हुआ है तो बराबर पीठ में जहाँ पर स्वादिष्ठान चक्र है, आपको ऐसा लगता है जैसे वहां कोई हार्ट है कि क्या, पूरी तरह से जोरों में स्पंदन होता है। तो आपको पता हो जाता है कि आदमी के राइट स्वादिष्ठान पकड़ा। अब वो राइट स्वादिष्ठान जब साफ हो जाए, देखो, तो मनुष्य का चित्त जो है एकदम स्वच्छ हो जाता है, और उसके अंदर जो ये स्ट्रेस और वगैरह जो आजकल प्रकार है वो सब खत्म हो जाता है, और वो शांति में विराजमान हो जाता है। स्वादिष्ठान चक्र बहुत जरूरी है कि हम ठीक रखें आजकल के जमाने में, जबकि हमारे ऊपर दुनिया भर के कार्य करने के बोझे लदे हो। स्वादिष्ठान चक्र को ठीक रखने से मनुष्य कितना भी परेशान हो, कोई भी उसको तकलीफ हो, शांतिपूर्वक उसे देखता है साक्षी स्वरूप, और समझता है कि क्या खराब। यानी ये स्वादिष्ठान चक्र तो आजकल इतना खराब होता है, उससे इतनी बीमारियां होती, सब कुछ है, पर तो भी स्वादिष्ठान चक्र की कुछ विशेषता है कि कलयुग में ये बहुत ही बेकार है। फिर उससे जो और भी बीमारियां होती हैं उसके डिटेल्स में मैं नहीं जाना चाहती, पर यही कहूंगी कि बीमारी के अलावा मनुष्य अत्यंत संतापी और गुस्से वाला होता है, तो राइट साइडेड। बात बात में वो तुनक मिजाज होता है, उसको बड़ा ही लगता है कि मैं इतनी पोजीशन का आदमी हूँ, मेरी कोई इज्जत नहीं करी। छोटे से आदमी भी बहुत अपने को समझने लगता है। ये भी राइट साइड स्वादिष्ठान से होता है, और लेफ्ट साइड स्वादिष्ठान जो पकड़ता है तो उससे मनुष्य चिंतित हो जाता है, बड़ा दुखी हो जाता है, वो डिप्रेशन आ जाता है, और वो सोचता है कि
मुझसे बुरा कोई नहीं और मुझे सब सता रहे हैं, मुझे परेशान है, दुनिया भर के साइकोलॉजिकल केसेस होते हैं। तो ये दो साइड जो है चक्र के, लेफ्ट एंड राइट, इसको बहुत संभालना चाहिए। और वो सहयोग में बहुत फायदे की चीज है, क्योंकि उससे ये दोनों चक्र जो हैं ये साफ हो जाते हैं। जब साफ हो जाते हैं तो आप हर एक चीज को इस तरह से समझते हैं जैसे कि एक आप बाहर से अपने को देख रहे हैं। अच्छा, तो अब आपको गुस्सा आ रहा है, अच्छा बैठिए, आप अपने ऊपर अपना ही मजाक करते हैं, अपने बारे में ये सोचते हैं कि मैं क्या कहता हूँ, मैं क्या कर रहा हूँ। तो उस तरह से मनुष्य अपने चित्त को वहां डाला, और ये आपका जो चित्त है वो प्रकाशित हो गया, तो वो जो चित्त है उसको ठीक कर देता। स्वाधिष्ठान चक्र के लिए तो सर जो बहुत जरूरी है, और आजकल के जमाने में जितनी भी परेशानी है स्वाधिष्ठान से है मुझे। आता काल आपल्याला मी थोडंसं सांगितलं की परमेश्वराची इच्छा किंवा त्याची इच्छाशक्ती ही आपल्या डाव्या इडा नाडीतनं वाहत असते. ज्या इच्छाशक्तीचा थोडासा भाग कुंडलिनीही आहे. म्हणजे परमेश्वराने आपली इच्छाच आपल्यामध्ये ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवला. फरक एवढा की एक वस्तू आपण अगदी नवीनच जन्मलेली नूतन अजून जिचं लग्न झालेलं आहे, म्हणजे ती परमेश्वराची शक्ती असल्यामुळे ती परमेश्वराचं लग्न झालं असं म्हणजे सिम्बॉलिकली म्हटलं पाहिजे, प्रतीक रूपाने. पण अशी ती नवोढा जी कुंडलिनी जी अजून पूर्ण पावित्र्यातच आहे, अशी या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे. ही शक्ती मनुष्याचा पिंड तयार झाल्यावर जी वाचलेली शक्ती असते ही शक्ती आहे, म्हणून हिला इंग्लिशमध्ये रेसिड्युअल एनर्जी असं म्हणतात. पण ही शुद्ध शक्ती आहे, ही शुद्ध इच्छा परमेश्वराची आहे. ही संबंध परमेश्वराचीच इच्छा असल्यामुळे, तिच्यात आपल्या इच्छेचा समागम न झाल्यामुळे किंवा त्याचा कोणताही परिणाम आपल्या इच्छेचा न आल्यामुळे ती अत्यंत शुद्ध आहे. आणि त्या शुद्धतेत ती तिथे बसलेली आहे. म्हणजे ही परमेश्वरी इच्छाच आहे. ही त्रिकोणाकार शक्ती जी बाहेरून त्रिकोणाकार दिसते, आतून 3.5 विटोळे घालून आपल्यामध्ये बसलेली आहे. ही शक्ती जसे एखाद्या बीजामध्ये अंकुर शक्ती आपण जर पाहिलं असेल, त्याचं जर अंकुर पाहिलं असेल, अशी वेगळी काढून अंकुर शक्ती म्हणता येईल या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवण्यात आली. आता ही जी इच्छाशक्ती आहे ही जेव्हा आपण वापरू लागलो, जी आपल्या इडा नाडीतनं वाहत आहोत, तेव्हा इच्छेला पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. नुसती इच्छाच राहिली तर त्याचं काही दृश्य आपल्याला दिसू शकणार नाही. या इच्छेला क्रियेमध्ये घालावं लागतं आणि त्यासाठी त्या इच्छेतनं क्रियाशक्ती निघालेली आहे आणि ती क्रियाशक्ती आपल्या उजव्या बाजूत आलेली आहे. ती आपल्या शरीरामध्ये पिंगला नाडीतनं वाहत असते. काल मी सांगितलं होतं की ह्या दोन्ही शक्त्या ज्या बिंदूवर मिळतात तिथेच गणेश स्थापना आहे. इच्छाशक्ती ही भावनामय, भावनात्मक आहे. माणसाच्या भावना दिसत नाही, दृश्य होतं. त्या भावनेला जेव्हा साकार रूप येतं तेव्हाच आपल्याला दिसतं, पण ते साकार रूप सुद्धा क्रियाशक्ती म्हणतात. तेव्हा जी दुसरी क्रियाशक्ती आपल्या डावीकडून उजवीकडे येते, ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहयोगामध्ये महासरस्वतीची शक्ती म्हणतो. पहिलीला महाकालीची शक्ती आणि दुसरी महासरस्वतीची शक्ती म्हणतो. अजून इतके व्हायब्रेशन्स आहेत मला की बोलायला झेपत नाही. महासरस्वतीची शक्ती ही आपल्या उजव्या पिंगलातनं वाहत असते. हीच ब्रह्मशक्ती आहे. ही ब्रह्मशक्ती आहे जेव्हा कार्यान्वित
होते, ब्रह्मातली क्रियाशक्ती जेव्हा कार्यान्वित होते, तिलाच आपण ब्रह्मशक्ती म्हणतो. आणि त्याचे देवता हे ब्रह्मदेव आहे. म्हणजे महासरस्वती ह्या ब्रह्मक्रियेला मदत करतात, ब्रह्माच्या क्रियाशक्तीला मदत करतात, किंवा ती शक्ती त्याच्यातनं वाहत असते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होतात. आता जे काही आपण योग ह्याच्यात वाचलेलं आहे, वेदात वगैरे, हे सर्व काही फक्त ब्रह्मशक्तीवर लिहिलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की आपण एकच घेऊन बसतो. ज्यावेळी मानव संसारात आला तेव्हा त्याला सुद्धा क्रिया करण्याची इच्छा झाली. इच्छाशक्ती तर त्याच्यात होती, पण क्रिया करण्याची इच्छा झाली. क्रिया करण्यासाठी आधी त्याला पहिला सामना करावा लागला तो 5 पंचमहाभूतांचा. हे 5 पंचमहाभूत आपल्यामध्ये आले कुठून, तर त्याच्या 5 तन्मात्रा, त्याच्या आधी महत अहंकार आदी असे एकंदर 24 गुण आहेत. ह्या सर्व शक्तीतनं ते 24 गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूत आली. आता 30 वेळा मोठी स्टोरीच आहे म्हणा. या पंचमहाभूतांना हातात कसं घ्यायचं, त्याच्यावर मास्टरी कशी मिळवायची, त्यांना उपयोगात कसं आणायचं, त्यांना जाणून कसं घ्यायचं, तेव्हा एका गोष्टीचा त्यांना अंदाज लागला की ह्या सर्व पंचमहाभूतांवर काहीतरी एक एक दैवत आहे, एक एक अशी काहीतरी शक्ती आहे की जी त्याला कंट्रोल करते. प्रत्येक पंचमहाभूताला एक शक्ती आहे जी त्याला सांभाळून आहे आणि तीच त्याला अबाधित वाहत असते. तेव्हा त्यांनी प्रत्येक अग्नी, वायू वगैरे प्रत्येक देवतांची पूजा सुरुवातीला केली. विशेषतः यज्ञ वगैरे जेवढे आहेत हे सगळे ह्या पंचमहाभूतांना खुश करण्यासाठी केलेले आहे. ही पूर्वीची वेळ आहे. ज्या वेळेला मानवाने कृषी सुरुवात केली किंवा कोणत्याही क्रियेला सुरुवात केली, त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली किंवा त्यांनी मोठमोठ्याला संस्था स्थापन केल्या, त्यावेळेला त्यांना पंचमहाभूतांवरती पहिल्यांदा मास्टरी मिळवायची. म्हणून त्यांनी यज्ञ हवन वगैरे करून त्या पंचमहाभूतांना जागृत केलं. त्यांना जागृत करताना त्यांना आढळून आलं की त्याच्यातही 7 शक्त्या आहेत. त्या 7 शक्त्यापैकी एक शक्ती गायत्री आहे, ती सावित्री आहे, असे अनेक 7 शक्त्या आहेत. तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेदातून निघाला आणि गायत्री मंत्र हा सुद्धा पिंगला नाडीवरती बसलेल्या सर्व देवतांना, म्हणजे पंचमहाभूतांवर राज्य करणाऱ्या सर्व देवतांना, उजव्या बाजूला असलेल्या विराटाच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी एक महान शक्ती माणसाने निर्माण केली. आणि जेव्हा त्यांनी ह्या पंचमहाभूतांना आहुत्या दिल्या, त्याच्यातल्या देवतांना आवाहन केलं, तेव्हा ते देवता जागृत झाले. त्या देवतांच्या जागृतीमुळे, हे पुष्कळ हजारो वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते, रामाच्या आधीची गोष्ट आहे. आता ही पिंगला नाडी म्हणजे ब्रह्मशक्ती, म्हणजे हे 5 तन्मात्रा आणि त्यातनं निघालेल्या ह्या 5 पंचमहाभूतांना जागृत करण्याची जी शक्ती आहे ती पिंगला नाडीवर असते. मनुष्य सुद्धा जेव्हा कोणतीही क्रियाशक्ती करतो किंवा कोणताही पुढचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक कार्यासाठी उद्यत होतो, शरीराला शरीर चांगलं झालं पाहिजे, शरीराचा बांधा ठीक झाला पाहिजे किंवा आपली प्रकृती ठीक झाली पाहिजे वगैरे असेही विचार करतो, तेव्हा ही शक्ती फार वाहू लागते. त्याशिवाय जेव्हा आपल्या शारीरिक शक्तीचा आपण उपयोग करतो तेव्हा सुद्धा ही शक्ती फार वाहू लागते. म्हणजे एकच शक्ती फार जर वाहू लागली तर दुसरी शक्ती थिजून जाते आणि एक शक्ती जास्त व्हायल्यामुळे कधी कधी फार असंतुलन येऊन मनुष्यामध्ये विकृती येऊन जाते. आम्ही कालच आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा आपण उजवी बाजू जास्त वापरतो तेव्हा डावी बाजू आपली कामातून जाते आणि त्यामुळे डावीकडचे सर्व रोग होतात. आता उजवी बाजू जर जास्त वापरली तर कसले रोग होऊ शकतात ते आपण पाहिलं. कारण मी सांगितलं ना की विषय फार मोठा आहे
आणि मला सांगायचं फार थोड्यात आहे, तेव्हा जितकं जमेल तेवढं बघूया. त्यातून आज म्हणजे व्हायब्रेशनचा पण जोर फार आहे. आता पहिल्यांदा म्हणजे असं की ही शक्ती आपल्याला फार वापरल्यामुळे आपल्याला जे ह्याचं मुख्य कार्य ते आपण करू शकत नाही. पहिलं मुख्य कार्य हे आहे स्वाधिष्ठान चक्राचं. ह्या नाडीला स्वाधिष्ठान चक्र चालवत असतं, कारण ब्रह्मदेव हे स्वाधिष्ठान चक्रावर बसलेले आहेत आणि तेच ह्याला शक्ती देत असतात. तर ब्रह्मदेवाचं पहिलं कार्य हे आहे की सृजन शक्तीसाठी लागणारी जेवढी शक्ती आहे ती पूर्ती करायची. पैकी जर तुम्ही मोठाले आर्टिस्ट असला, समजा जर तुम्ही मोठे आर्टिस्ट असला आणि तुम्ही सहयोगी नसला आणि आर्टिस्टच असला तर तुम्हाला काय रोग होऊ शकता. पैकी पहिला रोग तुम्हाला असा होईल की तुम्ही फार कठोर स्वभावाचे होऊ शकता. तुमच्यामध्ये काहीही प्रेमळपणा राहणार नाही. तुमच्याजवळ कोणी मनुष्य उभा राहू शकणार नाही. आधी बोर म्हणतात तसे नंबरी. जर मनुष्य फार मोठा आर्टिस्ट असला की तो दाढी वाढवतो, काहीतरी आपण संन्यासी असं दाखवायचं वगैरे प्रकार करायला लागतो. आर्टिस्ट म्हणजे 1000 माणसात तुम्ही ओळखायचं की का हो तुम्ही आर्टिस्ट का, असं म्हटल्यावर एक त्यांनी मारलं नाही तर नशीब समजा. अत्यंत क्रोधी असतो. आर्टिस्टला फार क्रोध करतो. त्याला कारण काय, कारण उजवीकडची बाजू आपण फार वापरल्यामुळे दुसरं संतुलन येत नाही. त्याच्या भावना कमी होतात. जर एखादा मनुष्य फार धावत असतो, आजकाल पुष्कळ इथे हिंदुस्थानात ही क्रेज आली की नाही माहीत नाही, पण बाकी सर्व देशामध्ये जॉगिंगची फार एक क्रेज झालेली आहे. म्हणजे सगळे लोक धावत असतात सकाळी. असा एक डेंटिस्ट आमच्याकडे आला आणि मला म्हणायला लागला की माताजी मी सारखा धावत असतो पण मला आता भावनाच राहिल्या, मला काही सुख होत नाही, दुःख होत नाही, मी सुखदुःखांच्या पलीकडे गेलो. म्हटलं असं नसतं ते. आनंद ही दुसरी गोष्ट आहे, पण सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन कठोर होणं, दगडासारखं होणं म्हणजे काही माणुसकीला धरून नाही. असा मनुष्य माणुसकीला विसरूनच जातो. म्हणजे माणुसकी शब्द काय त्याला लक्षात राहत नाही. म्हणजे असा मनुष्य अत्यंत सडेतोड म्हणतात अशा तऱ्हेचा किंवा स्पष्ट वक्ता म्हणतात. आपण मात्र सगळ्यांशी गोड बोललं पाहिजे. गोड बोलणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुणाची तुम्ही हांजी हांजी करत नाही. म्हणजे दुसरं म्हणजे असं की आम्ही कोणाची हांजी हांजी करू शकत नाही. अहो एकतर तुमचं हांजी तरी करा, नाही तर कुणाला जोड्याने तरी बडवा. काही मधोमध आहे की नाही, सहयोग आमचा हा मधोमध. तेव्हा माणसामध्ये एक तऱ्हेचा गोडवा असला पाहिजे. बोलताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. दुसऱ्या माणसालाही भावना असतात, त्याला दुखवताना सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः बायकांचं असं असतं की ज्यांना सगळ्यात जास्त भावना हव्या त्यात कधी कधी इतका दुष्टावा करतात की आश्चर्य वाटतं की इतका दुष्टपणा बायकांना कुठून येतो. त्याला कारण असं की त्या सुद्धा फार जास्त भविष्य लोक झालेले आहेत, पुष्कळ मोठे मोठे लोक झालेले आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. पण त्यांचा जो कोरडेपणा आहे त्या कोरडेपणामुळे त्यांचं नाव घालायला लोक सकाळी धजत नाहीत, फार तर संध्याकाळी घेतील तोंड धुवून टाकतील, अशी स्थिती असते. आता ह्या मार्गावर चालणाऱ्या लोकांची जे म्हणजे अतिमध्ये उतरतात, अतिक्रियेमध्ये उतरतात, ते म्हणजे आम्ही काहीतरी मोठं बारीक कार्य करतो अशी कल्पना करून बाकी सर्व कार्यांना मुकतात. म्हणजे तुमची फॅमिली आहे, तुमचं घर आहे, तुमची मुलं आहेत, तिकडे लक्ष द्यायचं. विशेष करून हे पाश्चिमात्य देशात फार आहे. बायकांचं तसंच आहे, पुरुषांचं तसंच आहे. त्यांना पूर्ण वेळ म्हणजे काहीतरी आम्ही बाहेर करून दाखवलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी नाव करून दाखवलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी मोठं होऊन दाखवलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पैसे कमवले पाहिजे हे मुख्य, आणि ते पैसे कसे कमवले पाहिजे हे दुसरं मुख्य असतं. त्याच्यामुळे सगळ्या बायका आणि पुरुष ह्याच्याच मागे लागलेले आहेत की आम्ही पैसे कसे कमवले पाहिजे. त्यामुळे घरातली मुलं कशी राहतात, नवरा बायकोंचं अगदी पटत नाही. आता अर्थात तिथे लग्न संस्थाच मुली संपलेली त्याच्यामुळे, आणि कुणाशीच कुणाचं पटत नाही. मला तर मी लंडनला गेले तर मला वाटलं की हे सगळे आमच्यावरती कुत्र्यासारखे काम होतात. सगळे आपापसात बोलतात तर नुसतं कुत्र्याची जा बोलताना म्हणजे भांडायला सुरुवात करायची. टेलिव्हिजन उघडला की नवरा बायकोचं भांडणच दाखवणार, नाहीतर मुलाचं आईचं भांडण दाखवणार, नाहीतर भाऊ बहिणींचं भांडण दाखवणार, भांडणच दाखवतात, दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठे प्रेमाने कुणी कुणाशी बोलताना काही दिसतच नाही. आणि प्रेम दाखवतील ते इतकं अश्लील घाणेरडं की तेही बघायला म्हणजे तुम्हाला टेलिव्हिजनच बंद करावा असं वाटतं. तेव्हा आपापसात प्रेमाने राहणं, कुसडेपणा करणं आणि असं कुणाला कमी लेखणं, कुणाशी वाईट रीतीने बोलणं वगैरे हा सर्व हे सुद्धा माझ्या मते फार सामाजिक आपल्यामध्ये दोष आहेत आणि रोग आहेत. हे रोग एकदा जडले की समाज एकदम ढासळून पडतो. जेव्हा पिंगळा नाडीवर आपण फार प्रवेश करतो आणि पिंगळा नाडी जेव्हा फार आपल्यामध्ये बलवत्तर होते त्यावेळेला माणसामध्ये एक तऱ्हेचा असमाधानाचा वेश येतो, आणि त्या वेशामध्ये
तो एक जो त्वेष होऊन जातो, त्या त्वेषामध्ये त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण दुसऱ्याला काही बोलतोय किंवा आपण बेशर्मासारखं वागतोय, की आपण दुसऱ्यांच्या भावना दुखावतोय, कितीतरी कमळांना आपण ठेस मारलेली आहे. आता काय केलं पाहिजे ह्याचा इलाज काय? जर मी लोकांना म्हटलं की तुम्ही प्लॅनिंग करू नका, तर लोकांना समजत नाही की माताजी असं कसं म्हणतात की प्लॅनिंग करू नका, म्हणजे अगदी फारच जुनाट दिसतात माताजी. पण मी म्हणते प्लॅनिंग करू नका, आधी परमेश्वराचं प्लॅनिंग बघा आणि मग प्लॅनिंग करा. आता बघा, आपण प्लॅनिंग केलं की आम्ही बाहेर सगळ्यांचा प्रोग्राम करणार, बरं होईल, जमीन असली तर माताजींचा प्रोग्राम. पण देवाची इच्छा होती की तुम्ही आतमध्येच बसायचं. तेव्हा ते फिरकटलं तर इथे बसले. समजा जर एखादा प्लॅनर असता तर त्यांनी कॅन्सल केलं असतं सगळा प्रोग्राम. नाही म्हणजे नाही, माझं जे होतं प्लॅन ते जर बनलं नाही तर मी पुढे जाणारच नाही. म्हणजे जर समजा इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि आपण म्हटलं की आम्ही प्लॅन करतो, आधी राईटला जाऊ, मग लेफ्टला जाऊ, मग राईटला जाऊ, मग तुम्ही कदाचित ठाण्यालाही पोचाल आणि पागलखान्यातही पोचाल. असल्या तऱ्हेचं जे विक्षिप्त प्लॅनिंग चालत आहे त्याचे आज परिणाम आपल्या देशाला भोगायला मिळतात. म्हणजे परमेश्वराचं प्लॅनिंग हे ओळखलं पाहिजे. परमेश्वराचं प्लॅनिंग जोपर्यंत आपण ओळखू शकत नाही तोपर्यंत आपल्या प्लॅनिंगला काहीही अर्थ येत. प्रत्येक प्लॅनिंगमध्ये अध्यात्म आहे, प्रत्येक प्लॅनिंगमध्ये अर्थ आहे आणि प्रत्येक प्लॅनिंगमध्ये परमेश्वराचा हात. कारण त्याचं कार्य हे फार मोठं आहे आणि त्याची शक्ती फार मोठी आहे. त्याच्याजवळ सर्व तऱ्हेच्या शक्ती आहेत, अविद्या आहेत. कारण अहंकार अशी वस्तू आहे की एकदा जर तुमच्यात पसरली तर मात्र तुम्हाला खरोखर अंधकारात मनुष्य स्वतःला ओळखू शकत नाही, इतक्या अंधकारात मनुष्य ढकलला जातो. आता अहंकार कसा आहे तो ते मी दाखवते. खाली आता हे इडा नाडी जी आहे ती ह्या इथून अशी सुरू होते आणि पिंगला नाडी ही इथून अशी सुरू होते. आता पिंगला नाडी किंवा इडा नाडी जेव्हा कार्यान्वित होता तेव्हा त्यांच्यातनं निघालेले धूर म्हणा, जसे एखाद्या फॅक्टरीतनं धूर निघतात की नाही, किंवा त्यांचे बाय प्रोडक्ट्स म्हणा, म्हणून दोन संस्था तयार होतात. एक म्हणजे अहंकार आणि एक म्हणजे प्रतिअहंकार. म्हणजे आपण जी क्रियाशक्ती वापरतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. तो असा इकडून जाऊन आणि ह्या साईडला पसरतो. आणि जेव्हा आपल्यामध्ये आपण इमोशनली वागतो तेव्हा आपल्यामध्ये प्रतिअहंकार तयार होतो. ती सुद्धा संस्था अशी इथून जाऊन इकडे फुग्यासारखी अशी पसरते. तेव्हा आता हात असे करावा. अरे व्हायब्रेशन्स पण फार आहेत. तेव्हा एका तऱ्हेने उपकारच आहेत, त्या पावसाचे बोलताच येत नाही. हा हात असे करा. जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला, जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो, जागो हे जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला, जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो। अंधकार को मिटा दो, जागो दिलों के अंधकार को मिटा दो, भटके हुओं को मैया रोशनी दिखा दो, भटके हुओं को मैया रोशनी दिखा दो, अपनी ही ज्योति का करके उजाला, अपनी ही ज्योति का करके उजाला, जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो।
जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला, जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो। जागो तुम्हारे भक्त तुमको जगाए, जागो तुम्हारे भक्त तुमको जगाए। आओ माँ लाल तुम्हें प्यार से बुलाए, आओ माँ लाल तुम्हें प्यार से बुलाए। ज्वाला है नाम तेरा तेज है निराला, ज्वाला है नाम तेरा तेज है निराला। जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो, जागो हे जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला, जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो। सारा जमाना हुआ जोत का दीवाना, सारा जमाना हुआ जोत का दीवाना। मैया हम चरणों में मांगे ठिकाना, मैया हम चरणों में मांगे ठिकाना। जिस पे तेरी नजर मैया उसका बोलबाला, जिस पे तेरी नजर मैया उसका बोलबाला। जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो, जागो हे जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला। जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो। सवार मात अष्टभुजाधारी, शेर पे सवार मात अष्टभुजाधारी। दुष्टों की काल मैया भक्तों की रखवाली, दुष्टों की काल मैया भक्तों की रखवाली। नैनों में तेज तेरे गले मुंड माला, नैनों में तेज तेरे गले मुंड माला। जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो, जागो हे जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला। जागो माँ जागो, जागो जागो माँ जागो, जागो हे जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ जागो ब्रजपाला। जागो